किंवा अशिक्षित, पण एकटी खंबीरपणे आपला सगळा संसार सांभाळू शकते, मुलांना लहानाचं मोठं करू शकते, अशीच एक बाई, एक आई आपल्याला भेटते, ती उर्मिला पवार यांच्या आयदान या आत्मकथनात. वडील गेले आणि सुरुवातीला आई अगदी बापुडवाण्यासारखी वाटली. वाटलं बरं झालं, आता आपण उंडारायला मोकळे. पण माझा भ्रम निराश झाला. वडिलांनी मृत्यूपूर्वी पोरांना शिकव अशी शिकवण तिला दिली होती. त्यामुळे ती थोड्याच दिवसात एकदम ताठ झाली. प्रत्येक बाबतीत तिचा स्वभाव जास्त कट्टर झाला. वडिलांची कमाई थांबली होती, भावाची मदत होती, पण खर्चाची तोंडमिळवणी तीच करी. यासाठी पूर्वी ती काम करायची, आता ती कष्ट करू लागली. अंगणातल्या वडाच्या झाडाखाली हारे टोपले विणत बसायची ती रात्री आमचा डोळा मिटेपर्यंत. सकाळी उठून बघावं तर ती तिथंच दिसायची. मध्येच कधीतरी चुलीशी कुडबुडायची. वडिलांचे पाय चालायचे तर आईचे हात. मला शाळेत जावंसं वाटत नसायचं तेव्हा एक युक्ती मी लढवत असे. ती म्हणजे शाळेत घालून जायचा एकुलता एक फ्रॉक मी लपवून ठेवायचे, पण हेही आईला कळत असे. होय, ती बघ सालाची घंटा झाली, दाल भात खाणीच चालत जा. शाळा घराजवळ होती आणि नसती तरी तिला शाळेची घंटा बरोबर ऐकू आली असती. त्या दिवशी आमच्या वर्गाची शेण भरायची पाळी नसतानाही गुरुजींनी मला शेण भरायला सांगितलं. मला यायला उशीर झाला होता म्हणून ती शिक्षा होती, पण मला ते रोजच्याहूनही अधिक अपमानकारक वाटलं. गुरुजींनी पुन्हा सांगितलं, पण मी जागची हल्ले नाही. मैत्रिणी कसल्या त्या वैरिणीच होत्या. मागे वळून बघत फिदी फिदी हसत होत्या. गुरुजी उठले. त्यांच्या संतापाची आग मला जाणवू लागली होती. समोर अजगर किंवा वाघ दिसताच माणसाचा पाय हलत नाही असं आई सांगायची, अगदी तसं वाटलं. गुरुजी माझ्या जवळ आले आणि माझ्या मुस्कटात खाडकन मारून ते कडाडले. चालती हो इथून. मी एकदम भोकाड पसरलं आणि थेट घरी आले. आई अंगणात हारे करंडे विणत बसली होती. मला बघून ती विचारू लागली, काय झालं ग, तू का रडते? पण तोपर्यंत माझ्या गालावर गुरुजींच्या बोटांचा नकाशा उमटलेला होता. तिनं परत विचारलं, गुरुजींनी तुला एवढं का मारलं? मी शेण नाही भरलं म्हणून. गुरुजी म्हणतात तुमची कपिला गाय शाळेत शेणते. तुझा तो गुरुजी या वाटेनं येईल ना तेव्हा दाखव मला. हा, मी बघताच तुझ्या त्या गुरुजीला. आमची गत म्हणजे रांडवलीच्या पोरीला आली पाली नि देणाराच्या हातावर झाली पुली अशी झालेली आहे. बाकी समजाना बरोबर शिक्षण गावतानी माझ्या पोरीवर टोणका पडतोय. असं बरंच काही बडबडत ती करंड्यावर सर सर सरी फिरवू लागली. मध्येच उठत तिनं माझ्या गालाला हळद आणि तुरटी उगाळून लावली आणि ती तिच्या विणकामात गढून गेली. माझ्याही डोळ्यावर पेंग आली होती. आता होता होता संध्याकाळ झाली. मुलांच्या घोळक्या मागोमाग हेरलेकर गुरुजी येताना दिसले. तसं माझ्या छातीत धडधडायला लागलं आणि तोंडातून शब्द निघाले, आय गुरुजी. व गुरुजी काय? ही माझी पोरगी, ही तुमच्या सालात शिकते. हिने आज काय केला नो तुम्ही हिला एवढा मारला? तुमची गाय शाळेत शेणाते. आमची गाय शेणते नि तुम्ही बघितला हो तिला शेणताना? हा, गुरुजी एवढे मोठे झाले तुम्ही लहान पोरासारखे वागता. मी इथे एक वनवासी बाई माझ्या पोरांना घेऊन झाडाखाली बसलेली आहे का तर माझी पोरं शिकत्याल मोठी होत्याल म्हणून, आणि तुम्ही तिला असं त्रास देता? हे बघा गुरुजी, ह्याच्या मोर माझ्या पोरीच्या अंगाला तुम्ही बोट लावा, मग तुम्ही या वाटेन कसे जाताना ताच बघता. मी पण बघतो. असं बडबडत गुरुजी मागे मागे सरलेनी पसार झाले. एव्हाना आमच्या भोवती बरीच माणसं गोळा झाली होती. नी माझं सुजलेलं वानरासारखं तोंड बघत होती. त्यानंतर गुरुजींनी मात्र मला कधीच मारलं नाही. मीही शाळेत वेळेवर जाऊ लागले आणि मुख्य म्हणजे कधी नव्हे तो आईचा मला खूप आधार वाटू लागला. बिचारी गृहिणी वर्षभर कुणाकडून काही ना काही ठाकठीक करून घ्यायचा प्रयत्न करत असते आणि इमाने इतबारे कुणाची ना कुणाची वाट बघण्याचं करिअर करत असते. ओढावी मस्तपैकी सिगारेट, झुलत्या खुर्चीवर डुलत डुलत धुरांच्या वलयाकडे पाहत पाहत सोडावी एक
समाजानं ज्यांची वर्षानुवर्षे उपेक्षा केली अशा वर्गातून आलेली आणखी एक स्त्री म्हणजे विठाभाऊ मांग नारायणगावकर. तिचं सगळं आयुष्य तमाशाच्या फडावर गेलं. आयुष्यभर तिला पोटासाठी नाचावं लागलं. अंगात 2-2 डिग्री ताप घेऊन नाचायची विठाबाई. पडद्यावर वाटेल तशा नाचणाऱ्या सिनेमा नट्यांना तुम्ही डोक्यावर घेता आणि आम्ही अंगभर कपडे घालून निष्ठेने नाचतो तरी आम्हाला लाथाडलं जातं. हा न्याय कुठला? असा तिचा सवाल होता. अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषणात तिनं तिच्या मायबाप रसिकांना सांगितलं, शिखर शिंगणापूरची एक घटना सांगते. शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या जत्रेत माझ्या फडाचा खेळ लागला होता. रायगडची राणी वग लावला होता. मी 9 महिन्याची गरवार दिस भरत आलेले, तरी बी मी बोर्डावर उभी होते शिवाजी राजाची बायको सोयराबाई म्हणून. अन माझ्या पोटात दुखायला लागलं. वटीत कळा उठायला लागल्या. मी पोरी संध्या आणि मंगलाला म्हटलं, तुम्ही 1-2 गाणी म्हणा. तशीच बोर्डाच्या मागं रावटीत गेले आणि तिथंच बाळण झाले. लेकराला जन्म दिला. तंबूतलं पब्लिक माझ्या नावानं वरडू लागलं. तसं लेकराला बाजूला ठेवलं, तिथंच दगडानं नाट ठेचला. पातळ बदललं, कासोटा घट बांधला आणि पुन्हा बोर्डावर उभी. पब्लिक माझ्याकडे बघून कुजबुजायला लागलं. विठाबाई मगाशी कशी दिसत होती आणि आता कशी दिसते? मी मायबाप रसिकाला बोलले, आत्ताच पाठीमागं रावटीत मी बाळण झाले. भोळ्या महादेवाची जत्रा, त्याच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादानं सुखरूप सुटले. लेकराला जन्म दिला. आता तुमच्या आग्रहाखातर लेकराला बाजूला ठेवून तुमची सेवा करायला पुन्हा बोर्डावर हजर झाले आणि पब्लिकनं टाळ्या वाजवल्या. मी स्वतः दुःख झेललं, तारा सहन केला, पण मायबाप रसिकाला कधी नाराज केलं नाही. बाई विठाबाई सारखी तमाशाच्या फडावर नाचणारी अशिक्षित असो किंवा सुखवस्तू घरातली सुशिक्षित, अपमान गिळणं आणि कष्ट करणं हे 80% बायकांच्या वाट्याला येणारं प्राक्तन. घरातल्या गृहिणीचा असाच एखादा हलका फुलका अनुभव सांगता सांगता मंगला गोडबोले तिचं हेच प्राक्तन आपल्या समोर आणतात. दुपारी 2ची वेळ, घराबाहेर रणरणटी उन्ह, घरामध्ये पिकाला घातलेल्या आंब्यांचा घमघमाट, त्यातलेच काही 2-4 पोटात जाऊन अंगांगावर सुस्ती जमू लागलेली. अशा वेळी दारात यमदूत जरी उभा राहिला, अरे थांब बाबा थोडा वेळ, एक डुलकी काढते मग येते असं म्हणावंसं वाटेल. पण त्या दिवशी दारात यमदूताऐवजी प्लंबर उभा राहिलेला दिसला आणि माझे शब्द माझ्या तोंडातच राहिले. अहो एक वेळ यमदूत थांबू शकेल पण प्लंबर नाही. मुळात त्याचे चरण माझ्या घराला लागावेत म्हणून मी जो काही आटापिटा केला होता तो माझा मला ठाऊक. अगोदर टपटप, मग टिपटिप, मग सरसर, मग धोधो अशा चढत्या क्रमाने नळाचं दुखणं बळावलेलं होतं. आमच्या नेहमीच्या प्लंबरसाठी निरोप, चिठ्ठी, फोन, फॅक्स, ईमेल, नवस एवढे सगळे उपचार करून झाले होते. राहता राहिला देव पाण्यात ठेवणं. पण आणखीन काही दिवस प्लंबर महाराज आले नसते तर आमचे देव काय अख्खं घर पाण्याखाली गेलं असतं. या मंडळींची ना एक खासियत असते, आपल्याकडे छोट्या मोठ्या कामांना येणारी ही माणसं तोंडाने कशाला नाही असं म्हणत नाहीत, पण हाताने काही करतही नाहीत. यायचं, खाटखुट करायचं, सुटायचं. कामात काही अडलं ना तर फार फार तर विचारायचं, उंच स्टूल आहे काय? व्हायसर आहे? व्हायसर नाही? बरं ब्लेड भेटेल का एखादं? सुरी तरी आहे काय? त्या दिवशी असाच एक आमच्या घरी आला. त्यांनी मला 2-4 प्रश्न विचारले, मला उपकृत केलं. काठ्या गावाल का घरात? नाही नाही. बरं 4-5 रावळ प्लग निघतील का बघा जरा. अहो ते कुठे शोधायचे असतात? शिडी आहे का? शिडी सापशिडीच्या शिडीखेरीज दुसरी शिडी नाहीये घरात. पाना आहे का? पाना? अरे नाही म्हटलं तरी मी संकोचले, पण त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अरे शिडी नाही, पाना नाही, रावळ प्लग नाही, काम करायचं तरी कसं करायचं? नाही काय आहे, महिन्याच्या वाणसामानाच्या यादीत आम्ही 1/4 किलो रावळ प्लग, अर्धा डझन खेळे अशा वस्तू ठेवत नाही ना, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम होतो. आम्ही आपली विजेची हत्यारं, नळ अशा वस्तू ठेवतो ना, मग तुमच्यासारख्यांचे पाय धरायची वेळ येते. तसं नाही बाई, माझ्या सामानाची पिशवी मागच्या कामाच्या ठिकाणी राहिली ना. हे मला एकदम पटलं. म्हणजे रमीमध्ये कसं आपल्या अगोदरच्या बिडूला सगळे जोकरडी पपलू येतात, अगदी तसंच आपल्याकडे काम करायच्या वेळेला यांच्या हत्याराची सगळी पिशवी आपल्या अगोदरच्या गिरायकाकडे राहिलेली असते. त्यामुळे आपल्या काम करायच्या वेळेला ही मंडळी फिरायला आल्यासारखी येतात. बिचारी गृहिणी वर्षभर कुणाकडून काही ना काही ठाकठीक करून घ्यायचा प्रयत्न करत असते आणि इमानीतबारे कुणाची ना कुणाची वाट बघण्याचं करिअर करत असते. सदा सर्व काळ घरात असणारी ही करिअरिस्टिक स्त्री सर्वात आणि करिअरिस्टिक होते ना ती याच अर्थाने. अहो पण हे सांगणार कोणाला आणि ऐकून घेणार कोण?
सकाळी ऑफिसला निघताना कुटुंब प्रमुख फतवा काढतात, तो दाराचा स्टॉपवर लागत नाही, तो आपला हाय ना, त्याला बोलवणे जरा तो नीट करून घे. तरुण मुलगा फाटकाच्या बाहेरनं चारोळी ठोकतो, बेडरूम मध्ये ट्यूब लागत नाही, नीट करून घे. तरुण कन्यका बाथरूम मधनं चारोळी ठोकते, कसला का शावर झाला आई, मी न्हायचं कसं, आधी तू रिपेअर करून घे ग. अरे घरातल्या वस्तू बिघडतात ते काही गृहिणीमुळे. संध्याकाळी कोण ना कोण तिला टोकतच, आमक्यानी प्लंबिंग केलं, तमक्यानी वायरिंग केलंय, तू काय केलंयस, तू कशाने एवढी दमलीस. अशा वेळेला एखादी गृहिणी जे करू शकते तेच मी त्या दिवशी केलं. घरातली कुठलीही वस्तू लवकरात लवकर न बिघडो अशी त्या जगत नियंत्याजवळ प्रार्थना करणं. घरातल्या गृहिणीनं जेव्हा घराबाहेर पडायचं ठरवलं तेव्हा तिचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे झाले आणि तिच्यावरचा ताणही वाढला. तिचा हा शिणवटा बोलून दाखवताना इंदिरा संतांनी तिला मध्यमवर्गीय गार्गी असं म्हटलंय. बौद्धिक क्षमता असूनही मध्यम वर्गाच्या बंधनात अडकलेली एक स्त्री. एक दगड कष्टाचा, एक दगड काळाचा, एक दगड त्यागाचा, वात्सल्याचा थर घाटासाठी वापरायचा. अशी सुरेख चूल घरोघरी असलेली, घर सांभाळणारी, घर जोपासणारी, तिचेच नाव गृहस्वामिनी, गृहलक्ष्मी, घरधनीळ. अशी गृहाघराने वेढलेली, जखडलेली, घरभर घुमणारी भोवऱ्यासारखी, दंग आणि अतृप्त. कुठे कुठे किंवा बहुतेक घरातून शिजणाऱ्या पदार्थांच्या खमंग वाफा बाहेर दरवळतात, दूर दूर पसरतात. कुणी त्या चविष्ट वाफांची वाक्य घडवतात, मथळे पाडतात. आधुनिक स्वतंत्र स्त्री, स्त्रीचा विकास, स्त्रीची प्रगतीपथावरील वाटचाल इत्यादी इत्यादी. कानामनाला वाक्ये गोड लागणारी, आकडेवारीची प्रगती तर सूर्यापर्यंत पोहोचणारी. संध्याकाळी दमून भागून उजव्या डाव्या हातातली पर्स, पुडकी, पिशव्या सांभाळत घरी परतणारी ती गार्गी, मध्यमवर्गी. ती त्या मथळ्यांची मालकीण. पर्सच्या हुद्द्याबरोबर सांभाळून आणलेल्या वाक्यांची लाकडं ती चुलीला लावते. चहा अधिक लवकर व्हावा म्हणून चहाच्या तरतरीतच पंख आवरून घ्यायला हवेत. मग कुकर, मग पोळ्या, मग फोडण्या, थोरा पोरांच्या मंधरण्या, नोकरांच्या काचण्या, कितीतरी धागे घट्ट जखडून ठेवणारे. सगळा शिणवटा, कारण शिजवणारीही तीच आणि शिजणारीही तीच. पण आता काळ बदललाय. बाईच्या मदतीला पुष्कळ गोष्टी आल्या. बाहेरच्या जगातल्या व्यवहारातल्या अनेक सुखसुविधा उपलब्ध झाल्या. नवी यंत्रतंत्र आली, नवी पिढी कॉम्प्युटरची भाषा बोलायला लागली. पण बाईचं मन अजूनही एकदम वाऱ्यावर पदर सोडून द्यायला तयार झालेलं नाही. नव्या जुन्याच्या हातात हात देणाऱ्या एका आईची कविता आहे, नीरजाने लिहिलेली, कॉम्प्युटर. ती शिकवते आपल्या मुलीला शिवण टिपण आठवणीनं कॉम्प्युटर बरोबर. सुईनं मन कसं शिवावं हळूवार याचं प्रात्यक्षिक ती दाखवते नवीन